श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आणि ताईंचं, दादांचं आणि छान अशा लहान छोट्याशा चिमुकल्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. इथं सुंदर अशी पहाट झाली होती. पहाट झाल्यानंतर चाय पाणी झाला आणि मला रात्री मी कारले रात्रीच कापून घेतले होते. मला कारल्याची सकाळी उठून भाजी बनवायची होती. मग मी त्यांना मिठाचं टाकलं होतं रात्रीच. त्यांना पाण्यात टाकलं आणि छान असे धुवून घेतले. त्याच्यानंतर 2 कांदे घेतले आणि ती बारीक कापायला घेतली. कांदे कापून झाल्यानंतर आपल्याला सोलायचा होता लसूण. मी त्याच्यानंतर लसूण सोलून त्याचेसुद्धा बारीक काप करून घेतले आणि आता कढई ठेवली. कढई ठेवल्यानंतर मी त्यात 3-4 पडी तेल टाकलं. तेल असं मी गरम होऊ दिलं. बघू शकता तुम्ही, गरम होऊ दिलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकली मोहरी. मग मोहरीला सुद्धा आपण नटू दिलं. मोहरी नटायला लागली. मग त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं होतं, आता 2 नंबर बारी आली होती, आता जिरं टाकायची. मग म्हटलं चला आपण जिरंच टाकून घेऊया. मग जिरं टाकल्यानंतर त्यालासुद्धा आपण नटू दिलं. इथं जिरं नटत होतं. त्याच्यानंतर मग आता आली होती लसूणची बारी. मग लसूणसुद्धा आपण टाकणार होतो. चला तर मग इथं आता लसूणसुद्धा टाकून घेऊया. मग टाकला आहे लसूणसुद्धा थोडा होऊ दिला. त्याच्यानंतर टाकला कांदा आपल्याला लालसर असा होऊ द्यायचा आहे. मग कांदा टाकला. तुम्ही कारल्याची भाजी मला कशी बनवता हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा की तुम्ही कशी बनवता, काय बनवता म्हणून. कांदा इथं चालला होता आपला लालसर असा झाला आहे. मग त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्यात मसाले. बघू शकता तुम्ही, मी आता त्यात मसाले टाकणार आहे. मग आता टाकलेलं आहे लाल मिरची पावडर. मी 3 चमचे लाल मिरची पावडर टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, तुम्हाला किती लागतं, काय लागतं. मग आता त्याच्यानंतर मी टाकणार आहे धणेपूड. 2 चमची इथं मी धणेपूड टाकलेली आहे. माझी चमची छोटी आहे. आणि त्याच्यानंतर टाकणार आहे मी गरम मसाला आणि त्याच्यानंतर बारी आहे आता हळदची. मग हळदसुद्धा मी टाकून घेतलेली आहे आणि तर छान असं तेल सुटेपर्यंत मी त्याला परतून घेणार आहे. परतून घेतल्यानंतर छान असं तेल सुटेपर्यंत मग आता आपण त्यात टाकणार होतो कारल्याची भाजी. कुणाकुणाला आवडते मला हे कमेंटमध्ये जरूर सांगा. मी आता कारल्यातलं बारीक असं छान कळवट पाणी काढून टाकलेलं होतं आणि मस्त कारले पिळून एका डिशमध्ये काढलेले होते. आता ते आपल्याला याच्यामध्ये सोडायचे होते. बघा तेल सुटलेलं असेल, तुम्हाला दिसत असेल. मग त्याच्यानंतर मी टाकले कारले. मग त्याच्यानंतर मी घेतले परतून. कारलं परतून झाल्यानंतर मग आता आली होती मिठाची बारी. मग टाकलं मीठ टाकल्यानंतर म्हटलं चला थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून घेतली. मग आता दोघांना परतायचं होतं. मग आता आपण घेऊया परतून. तुम्हाला जर माझी कारल्याची रेसिपी आवडली असेल तर मला अवश्य कमेंट करा. बघा मग परतून झाल्यानंतर आपण आता इथं तिला 10-1 मिनटं बारीक मस्त आचेवर त्याला होऊ देणार आहे. त्याच्यात पाणी टाकायचं नाही. झाकण ठेवल्यानंतर वाफेतच ही भाजी होते. बघू शकता तुम्ही. मी इथं कारलं शिजलं की नाही ते बघत होते. पण मी म्हटलं जरा अजून व्हायचं बाकी आहे. मग परत मी त्याला झाकण ठेवून थोडं होऊ दिलं. बघा इथं मग झाली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. मग आपल्याला त्यात टाकायचं होतं शेंगदाण्याचं कूट. मी पहिले शेंगदाण्याचं कूट टाकत नाही, कारण शेंगदाण्याचं कूट हे जळून जातं. म्हणून त्यात नंतर शेंगदाण्याचं कूट टाकून थोडं हलवून घेणार आहे. मग हलवून झाल्यानंतर बघा ही आपली कारल्याची भाजी रेडी आहे. या मग खायला.